बघा की या व्हिडिओमध्ये मी जे आपण व्यवस्थापन म्हणतो की आपण कोणतंही काम करत असू किंवा एखादं शैक्षणिक क्षेत्रामधील काम असेल किंवा एखादं लेक्चर असेल किंवा एखादं नियोजनबद्ध काम असेल तर त्याच्यासाठी लागणारं जे मॅनेजमेंटचं काही स्किल आहे की ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी कोणकोणते मुद्दे किंवा कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून एक्सप्लेन करणार आहोत. तर बघा की व्यवस्थापन शास्त्राची ओळख यामधला जो आपला पहिला महत्त्वपूर्ण कंटेंट आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून एक्सप्लेन करणार आहोत. हा व्हिडिओ आहे हा सर्व शालेय विद्यार्थी त्याच्यानंतर सर्व क्षेत्रात काम करणारे शिक्षक असतील किंवा ज्यांचा मॅनेजमेंट स्किलमध्ये जास्त रोल आहे अशांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. कोणतीही सिस्टीम असू दे, कोणतीही कार्यप्रणाली असू दे, तर त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचा रोल किंवा मॅनेजमेंटचा रोल हा महत्त्वाचा राहतो. मॅनेजमेंट असेल तर एखादी गोष्ट आहे ती परिपूर्ण पद्धतीने पुढे न्यायला मदत होत असते. तर बघा की आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळणार आहोत की आजच्या आपल्या लेक्चरचं जे हेडिंग आहे, टायटल आहे, शीर्षक आहे ते आहे व्यवस्थापन शास्त्रातील पोस्टकोर्ब सिद्धांत. कुठला? व्यवस्थापन शास्त्रातील पोस्टकोर्ब सिद्धांत. बघा पोस्टकोर्ब सिद्धांत याचा जनक कोण आहे किंवा पोस्टकोर्ब सिद्धांत कुणी डिस्कवर केला, कुणी शोधला पोस्टकोर्ब सिद्धांत? तर जपानी शास्त्रज्ञ आहे ल्युथर गलिक यांनी पोस्टकोर्ब सिद्धांत शोधला. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये आता पोस्टकोर्ब सिद्धांत काय आहे तर पोस्टकोर्ब मध्ये कोणकोणती अक्षरे येतात? POSDCORB याचा प्रत्येकाचा फुल फॉर्म दिलाय. पोस्टकोर्ब सिद्धांत म्हणजे काय की शॉर्ट मध्ये त्यांनी मॅनेजमेंट प्रणाली एक्सप्लेन केलेली आहे. पोस्टकोर्ब सिद्धांत कोणी शोधला? कोण पोस्टकोर्ब सिद्धांताचा जनक आहे? हु इज द फादर ऑफ पोस्टकोर्ब थेरी? सो ल्युथर गलिक आणि जपानी सायंटिस्ट आहे तो. बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर त्याच्यामध्ये पोस्टकोर्ब मध्ये 7 अक्षरे येतात. तर प्रत्येकाचं त्यांनी एक्सप्लेन केलंय. त्याच्यामध्ये P आहे. P म्हणजे प्लॅनिंग. P म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंगला आपण काय म्हणतो? एखादी योजना आखणे किंवा नियोजन करणे. पोस्टकोर्ब सिद्धांतामध्ये सुरुवातीचा महत्त्वाचा मुद्दा कुठला तर तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, नियोजन करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग म्हणजे काय? तुम्ही संघटन केलं पाहिजे एखाद्या गोष्टीचं. तिसरा मुद्दा आहे स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे काय तर कर्मचारी व्यवस्थापन केलं पाहिजे. कर्मचारी व्यवस्थापन आहे ते तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे एखादी सिस्टीम असेल तर सुरुवातीला तुम्ही त्या सिस्टीमचं नियोजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही संघटन केलं पाहिजे ज्याला की आपण काय म्हणत असतो? ऑर्गनायझिंग म्हणत असतो. त्यानंतर स्टाफिंग केलं पाहिजे म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन केलं पाहिजे. डी आहे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग म्हणजे काय तर तुम्ही निर्देशन केलं पाहिजे, निर्देशन करणे. 5वा क्रमांक आहे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? समन्वय साधणे की जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्किल डेव्हलप करणे म्हणजे सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. 6वा आहे R म्हणजे रिपोर्टिंग. रिपोर्टिंग म्हणजे अहवाल देणे, वृत्तांत लेखन आपण ज्याला म्हणतो. आणि 7वा आहे बजेटिंग, अर्थसंकल्प तयार करणे. की पोस्टकोर्ब सिद्धांत हा ल्युथर गलिक या जपानी शास्त्रज्ञाने दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 7 अक्षर आहेत. तर 7 अक्षरांचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं. P म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे नियोजन. दुसरा आहे O म्हणजे ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन बनवणे. S म्हणजे स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. D म्हणजे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन करणे. 5 कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे. 6 रिपोर्टिंग. रिपोर्टिंग म्हणजे अहवाल देणे. आणि 7 बजेटिंग. बजेटिंग म्हणजे अर्थसंकल्प तयार करणे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण व्यवस्थापन शास्त्राची ओळख याच्यामधला महत्त्वपूर्ण एक मुद्दा बघणार आहोत. धन्यवाद.